जय श्रीराम भावांनो. अक्षरशः सकाळचे 3 वाजलेत. अक्षरशः झोपच नाही, कारण 12ला झोपलोय. जायचं होतं आम्हाला डिगोळला सप्त्यानिमित्त, म्हणून काय झोपच नाही. तरी 1 तासभरच झोपलो असं. उठलो, मस्तपैकी घड्याळ बघितलं आणि लगेच आंघोळीला गेलो. आंघोळ केली मस्तपैकी. लगेच चहा वगैरे केला. मिसेसला उठवलं. तिला पण म्हणलं बाई पटकन आंघोळ करून घेते. आंघोळ करतो. मी चहा केला. चहा बी तिला 5ला मी नाही पिलो. चहा मी नाही पित. चहा बी 5ला लगेच रेडी झालो आणि निघालो गाडीकडे गेलो. मस्तपैकी गाडीत सामान सगळं भरलेच होतं ऑलरेडी. गावाला जायचं म्हणल्यावर कोणी काय सांगते. मग काय मंदिरात काय गोष्टी द्यायच्या असतात. मग काय सगळं टाकलं त्याच्यामध्ये. महाराजांचा टोप पण घेतला बनवून. A few moments later. आणि मस्तपैकी आम्ही निघालो. मग म्हणलं आता साहिलला घ्यायचंय. साहिलला घेतला जाऊन. साहिल म्हणलं ते फोटो बिटो काढायचं. चल बाबा माझ्या बरोबर जरा व्हिडिओ काढायला आम्हाला लागतं ना. मी कसा घेऊ व्हिडिओ. मग काय गाडी आला, खुश झाला एकदम. बसलो गाडीमध्ये. आम्ही मस्तपैकी निघालो. गाणं लावलं मस्तपैकी बजरंग बलीचं. इतका एनर्जी आली अंगामध्ये, इतकी एनर्जी कुणीच नव्हतं रस्त्याला. अक्षरशः एकदम सामसूम. 3 वाजता कोण असणार आहे. एकदम मस्त आम्ही एन्जॉय करत गाणी लावत बजरंग बलीची जय श्रीराम म्हणत आम्ही निघालो मस्तपैकी. मग काय आम्ही मस्तपैकी आळंदीमध्ये पोहोचलो. आळंदीमध्ये पोहोचल्यानंतर माऊलींचं मस्त लांबूनच दर्शन घेतलं. खूप सुंदर वाटलं. बघा वातावरण कसं होतं, एकदम कडक एनर्जेटिक वातावरण. मग काय आम्ही लगेच CNG पंपावर आलो सुप्याच्या अलीकडं. मस्तपैकी CNG फुल केला. म्हणलं परत प्रॉब्लेम नको यायला पुढं. मस्तपैकी भरून टाकली CNG एकदम फुल केली. आयला म्हणलं कुठंतरी चहा बी प्यायला पाहिजे, काय थांबलं पाहिजे. म्हणलं चहा पिलं तर परत पोट खराब होते, नको म्हणलं चहा बी. मग काय बसलो गाडीत, परत निघालो पुढं. म्हणलं आता सुप्यात हार घ्यायचे होते आम्हाला. हार तुम्ही प्रत्येक वेळेस नेतोच देवाला. मग काय थांबलो सुप्यामध्ये. 1च नंबर हार भेटतात. बघितले हार. मग काय मोह आवराना मला. गेलो ना, हार अजिबात मोह आवरत नाही मला. असं वाटतं की परमेश्वराने एवढं आपल्याला भरभरून दिलंय. मग भगवंताला असा हार घालायचा की भगवंताला ओझच झालं पाहिजे त्या हाराचं. कारण त्यांनी मला इतकं ओझं होईल तेवढं दिलंय राव, पत्रामध्ये टाकलंय. मग काय घेतले 7-8 हार घेतले. मोठे बारके घेतले 4-5. कारण बजरंग बलीचे 2 मंदिर आहेत गावात. परत दत्ताचं आहे, सीताराम बाबांचं आहे. परत त्या आम्हाला जिथं जायचं होतं देगुळमध्ये त्या महाराजांसाठी घेतलं. भागवत कथेला घेतलं. पण तिथं बजरंग बलीचं मोठं मंदिर आहे जागृत, तिथं घेतला. म्हणजे असे भरपूर हार घेतले, टाकले मस्तपैकी. पेमेंट केला. हारवाला पण खुश झाला. म्हणला या असलं गिरायक लागलं पाहिजे रोज आम्हाला. नाही पण शेवटी आपली भक्ती हो, बाकी काय नाही. मस्तपैकी हार बिर टाकले. गाडी पूर्ण लोड केली. गाडीत पूर्ण हार बसानाच राव. फुल हाऊसफुल झाले सगळं. गच झाली सगळी गाडी पाठीमागून. पण तरी म्हणलं याला व्यवस्थित ठेवू, कारण कसं आहे परत उन्हाळा आहे एक तर परत उन्हाचं हार सुकून जातात. मग काय हार टाकले मागं. परत निघालो मस्तपैकी आम्ही. गाणी लावून रांगा करीत गप्पा बिप्पा मारत. आणि गप्पा मारत अशा भक्तिमय गप्पा आमच्या होत्या की कळलंच नाही की कसं उजाडलं आणि कसं आम्ही आमच्या मंजिलपर्यंत पोचलो. मग मस्तपैकी आम्ही म्हणला कुठंतरी नाश्ता वगैरे केला पाहिजे. भूक तर लागली होती. काय करावं कळाना. निघालो आम्ही. तरी पण म्हणलं बघू आता, चला कुठं काय भेटतंय का. मग काय मस्तपैकी निघालो आम्ही. म्हणलं बघू आता बाबा. मग मस्तपैकी आम्ही सुप्याच्याच पुढं थोडंसं आपणा बेकरी तिथं गेलो. मस्त ज्यांना म्हणलं तुम्हाला चहा प्यायचा चहा प्या, पण मी तर दूधच पिणार म्हणलं. मस्तपैकी दुधाचा ग्लास घेतला. मस्तपैकी यांना म्हणलं तुम्हाला क्रीमगोल काय खायची का बघा. क्रीमगोल घ्यायची तर घ्या बाबा. माझं मी मस्तपैकी टोकन घेतलं. मस्त दूध वगैरे घेतलं. फर्स्ट क्लासमध्ये दूध पिलो. त्यांना चहा पाजला. मल्हारला वगैरे नानकेट वगैरे घेतले की लगेच तिथून निघालो आम्ही मस्तपैकी. आणि अक्षरशः मधले काही व्हिडिओ घ्यायचे राहिले. डायरेक्ट गावात पोचलो. आमच्याबरोबर जे होते भांडवलकर साहेब, ते म्हणले नाही पहिलं माझ्या घरी चला. आता मी काय कुठं नाश्ता वगैरे केला नाही, आपण थांबलो पण नाही. मग ते म्हणले चला मस्तपैकी आपण पोहे खाऊ. मग पोहे बिहेचा बेत मस्तपैकी झाला. पोहे खाल्ले की लगेच आम्ही आमच्या घरी आलो. घरी आल्यानंतर गाडी लावली की लगेच आमचं म्हातारं बघूनच खुश झालं. आम्हाला आलो. मग काय गावात आमचं घर म्हणलं. गावात आल्यानंतर एक वेगळीच एनर्जी येते राव अंगामध्ये. मस्तपैकी घरात गेलो. आंघोळ केली. मल्हारला आंघोळ घातली, कारण आम्ही तर सकाळीच आंघोळ केल्या होत्या निघतानीच. मग काय आम्ही फ्रेश झालो फक्त की लगेच मल्हारला म्हणलं मल्हार चल आता मस्तपैकी तुझ्या हाताने मस्तपैकी पूजा बिजा कर बाबा देवाची मस्तपैकी. मग त्याने मस्तपैकी पूजा वगैरे केली. अभिषेक वगैरे त्याच्याच हाताने घातला मी. मल्हार इकडं देवाचं मंदिर आहे. म्हणजे कसं आहे पुढची पिढी त्यांना पण कळलं पाहिजे गावात काय कशा पद्धतीने कसं आहे. आपण नाही सांगणार तर कोण सांगणार. मग काय मारुतीच्या मंदिराला पण कलर दिला होता हनुमान जयंतीनिमित्त. त्याला म्हणलं मल्हार जा आतमध्ये मस्तपैकी तू पूजा करून घे मारुतीची. जागृत देवस्थान आहे म्हणलं. तुला काय मागायचं माग. मला म्हणतोय नाही मी फक्त म्हणणार देवा मला पास कर.
अरे म्हणलं पास करायला तुला अभ्यास करावा लागेल मल्हार. असा कसा देव तुला पास करेल सांग बरं. हा बरं ठीक आहे चल काय हरकत नाही. तुझा आतमध्ये मस्त पूजा वगैरे करून घे. हार घेऊन ये. मग त्याच्याच हाताने हार वगैरे आणला, पूजा केली मस्तपैकी, अभिषेक घातला. इतका सुंदर असा अप्रतिम प्रसंग, इतकं सुंदर वाटत होतं अक्षरशः काय तुम्हाला सांगू. अभिषेक वगैरे करून घरी आलो, मस्तपैकी बेळबीळ खाल्ली, थोडा वेळ जरा 2 तास पडलो, परत उठलो की डायरेक्ट 6 वाजले. 6 वाजता उठून फ्रेश झालो. काही गोष्टीचे व्हिडिओ मला टाकताना आले भावांनो. पण नंतर मग संध्याकाळी काय आलं 7 वाजता मस्त फ्रेश बी झालो, कपडे चेंज केले कारण आम्हाला देगुळला जायचं होतं. मग त्याच्या आधी आम्ही आलो खर्ड्यामध्ये. खर्ड्यामध्ये आल्यानंतर सीताराम बाबांचं दर्शन घेतलं मस्तपैकी आणि महाराजांना आवाज दिला. म्हणलं महाराज चला, ऑलरेडी लय उशीर झाला आपल्याला, कारण मी काय आतमध्ये गेलोच नाही, बाहेरूनच त्यांना आवाज मारला. म्हणलं बाबा चला लवकर महाराज जायचं आपल्याला. महाराज पूजा करत होते आतमध्ये की लगेच ते म्हणले ठीक आहे चला जाऊ आपण लगेच निघूया. म्हणलं ठीक आहे चला बरं लवकर पटकन फास्टमध्ये. मग ते म्हणले मला अमोल शाल वगैरे आणलेत का, आणि तिथं जे आहेत त्यांना सत्कार वगैरे आपण थोडासा करू त्यांचा. म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही, लगेच घेऊन येतो म्हणलं 2च मिनिटात. मग मी काय तिथून त्यांना गाडी घेतल्यानंतर मी निघालो तिथून. मग काय गेलो दुकानात मस्तपैकी. म्हणलं त्यांना भारीतली तुमच्या दुकानाची भारी क्वालिटीची शाल असेल ती शाल दाखवा म्हणलं मला, एकदम जबरदस्तवाली. आणि मग काय घेतल्या 10-12 शाली घेतल्या, प्लस एक चांगली भारीतली शाल घेतली महाराजांसाठी. तर मग घेतल्या शाली, निघालो गाडी. कारण ऑलरेडी मला असं वाटत होतं की उशीर झाला, निघावं म्हणलं. मग काय आम्ही जिथं जायचं होतं तिथं आम्ही पोचताच बघितलं, बापरे त्यांनी इतकं जंगी स्वागत केलं आमचं. बॅनर लावला होता मोठालट, डायरेक्ट कमानीलाच बॅनर लावला होता राव. कसलं स्वागत त्यांनी केलं राव, काय सांगू तुम्हाला. असं एकदम मन भरून आलं माझं. ठीक आहे मला काय वाटत नव्हतं की माझ्या बॅनर लागा काय नाही, पण त्यांचा मोठेपणा, त्यांनी ते सगळ्या गोष्टी लावल्या. कारण 8 दिवसाचं अन्नदानाचं माझ्याकडं होतं. मीच घेतो म्हणलं, काय विषय नाही. सकाळी नाश्ता, संध्याकाळी जेवण, जवळजवळ 3,000 ते 4,000 लोक रोज जेवत होते त्या ठिकाणी. 8 दिवस अन्नदानाचा म्हणजे माझ्या पदरात टाकलं बाबांनी अक्षरशः. ते भेटत नाही लवकर कोणाला. ठीक आहे मग त्या ठिकाणी पोचतात इतकं आनंदमय वातावरण, मला इतका आनंद झाला तिथं पोचल्यानंतर, सांगण्यासारखाच नव्हता, अप्रतिम आनंद. मग मी माझ्या काही गोष्टी मांडल्यावरती व्यासपीठावरती गेल्यानंतर बघा तुम्ही मी काय मांडलेले आहेत. खरेदी होती माझी, खरेदी स्वस्त होती ऍक्च्युली, पेमेंट द्यायचा होता त्यांना. हॅलो, पेमेंटची ऍडजस्टमेंट चालू आहे. 5 मिनिटात या तुमची खरेदी आहे. आज मला आता काय खरं नाही. म्हणलं बाबा बघा आता कसं काय करायचं. लांब तले पल्ला होता, 15-20 मिनिटं जायला लागणार होते, तरी पण गेलो मी आणि एकदम व्यवस्थित खरेदी झाली. माझं नावच नव्हतं टाकलं मुळात, बाबांनीच घातलं करून. काय करा ना, जबरदस्त अशी अनुभूती मला भेटली, ती सांगायची राहिली आणि ती आज मी सांगतो इथं. खरंच मोठी अनुभूती आहे. तुम्ही पण नक्की सीतारामगडावरती जावा, नतमस्तक व्हा आणि तुमची जी मनातली इच्छा असेल तिथं मांडा. 100% बाबा पूर्ण करणार आहे. 100% म्हणजे 101% पूर्ण होणार आहे. बाबांच्या चरणाशी तुम्ही नतमस्तक व्हा. कुणाचेही पाय धरायची गरज लागणार नाही तुम्हाला जीवनामध्ये. बोला सीताराम महाराज की. धन्यवाद दादा. त्याला प्रारंभ. सीताराम बाबा मेरे साथ है, डरने की क्या बात है. बोल सीताराम बाबा की. एक लाखोमध्ये फॉलोअर्स आहेत त्यांचे. सोशल मीडियाचा वापर करून बूट चप्पल कसे विकायचे हे त्यांना चांगलं माहिती, म्हणून त्यांचे फॅन भेटायलाही येतात आणि बूट चप्पलही घेऊन जातात. मला डोकं लावावं लागतं. खरं म्हणजे त्यांनी एक वाक्य वापरलं की मी फुटपाथ वरून वर आलो. महाराज जो फुटपाथ वरून वर येतो ना, जो शून्यातून वर येतो ना, तो कायम वरच राहतो, तो कधीच खाली येत नाही. कारण त्याला कधी अहंकार येत नाही जीवनात. आणि ज्याला जन्मजात सगळं मिळालंय, फक्त आईंना घेऊन ते पुण्याला गेले होते, काही नव्हतं, अंगाच्या कपड्यावर गेले होते. हे किती मिळतंय तुम्हाला हे महत्वाचं नाही. मला तुम्ही किती श्रीमंत आहात हे महत्वाचं नाही. अरे रावणासारखी श्रीमंती कोणाकडे नाहीये आजही. रावणाचे 7 कोटी घर होते सोन्याचे. किती? आपलं किती आहे? 5 ग्रामची अंगठी, ती पण सासऱ्यांनी दिलेली असते. आमच्या दादाची चेन आहे पण आज आणली नाही त्यांनी, मला पाहायची होती.
आज नुसतं जीव जाळायचं काम आहे. मरते रायने दाखवली पण दिली नाही, यांनी दाखवलीच नाही. एकदा बोलो राधे राधे. ते आदरणीय राजू महाराज हे बहुतेक 11 साडे 11 वाजताच आले होते भेटायला. त्यांचा तोच टाइम आहे. सगळं उरकल्यावर ते मला जवळ येतात. सहज त्यांनी म्हटलं की महाराज आम्ही गेलो, त्यांना सांगितलं की 2 लाखापर्यंत बजेट जाईल, पण आता दुसऱ्या दिवशीच असं दिसतंय की कमीत कमी 5 लाखापर्यंत बजेट जाईल. म्हटलं असं आहे का? मग मी म्हटलं की मी बोलतो त्यांच्याशी. मी त्यांच्याशी बोललो, ते काहीच मला बोलले नाही. महाराज 2 लाख काय 10 लाख रुपये लागली तरी हायगाय करू नका, कितीही उद्यामध्ये काही टेन्शन नाही. हे शून्यातून वर येणारा व्यक्ती आणि एवढं मोठं मन करून महाराज यदा कदाचित यांच्यापेक्षाही श्रीमंत तुमच्या गावामध्ये कोणी असेल, परिसरामध्ये कोणी असतील तर सगळ्यांना देण्याची वृत्ती होते असं नाहीये. शिवाय या व्यक्तीचा एक विशेष आहे, त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं की सीताराम बाबावर खूप श्रद्धा आहे. महाराज पाहिलेल्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवलं तर तो भाग वेगळा आहे. पण बाबांना जाऊन 10 वर्ष झाले, ह्या व्यक्तीने त्या बाबाजींचं दर्शनही केलं नाही, पण एवढी श्रद्धा आहे की माझे बाबा आजही हयात आहे हे त्यांच्या बोलण्यातून दिसतं. महाराज एवढी श्रद्धा त्यांची बाबा. तुम्हाला हे सांगायचं होतं की फॉलोअर्स अनेक असतात, फ्रेंड अनेक असतात, पण सखा एकच असतो. आणि जीवनामध्ये एकच सखा असावा महाराज. हे फॉलोअर्सचे फ्रेंड वगैरे ना हे एक टिपिकल आहे, टेम्पररी आहे. जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांनी 2च सखा केले, 2च. लग्न केल्यावर जीवनात एकदाच फेटा घालायला भेटतो, न केल्यावर रोज फेटा घालायला भेटतो. माझ्यासारख्या माझी गोष्ट त्यांच्याकडे नका पाहू, ते खालून डोळ्यात आणते माझ्या. मेल्या माझा घटस्फोट करतो की काय? मी माझी गोष्ट करतो. एवढा मोठा हात कधी भेटला लग्नात? बघा जे राहिले असतील त्यांना विनंती आहे, कशाला डोक्यात ताप करतात? आजा मेरे साथ बसम लगाएंगे, घूमेंगे हिमालय में. एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे. अरे मित्राकडे चाललोय, मोकळ्या हाताने कसं काय जाऊ? जाते जाते मुख में जाते जाते मुख में हरे सरे शाम सुंदर को मिलने सदा, शाम सुंदर को मिलने सदा. आप आगे निकल गए, पीछे रह गए. महाराज सोशल मीडिया शिवाय आता काही पर्याय राहिला नाही, म्हणून चॅनलचं नाव आहे श्री विठ्ठलदास महाराज. चॅनलला जा, तिथं ती घंटी असते तिला एवढ्या जोरात नका वाजू, मोबाईल फुटेल तुमचा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट चांगल्या करा. तर चॅनलचं नाव आहे श्री विठ्ठलदास महाराज. या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि संकल्प कीर्तनाचा या बीड परिसरामध्ये, नगर परिसरामध्ये तो प्रसिद्धच आहे, म्हणून आमचे 2 चॅनल आहेत, श्री विठ्ठलदास महाराज म्हणजे श्री राधा शरणम आणि संकल्प कीर्तनाचा. तर सगळ्यांनी त्या चॅनलला, त्याच्यामध्ये गणेश पुराणही आहे, हिंदीमध्ये कथा आहे, मराठी. तेरा दर्शन पाऊंगा ताली बजाऊंगा. जय हनुमान जय हो. ताली बजा बजा ताली बजा बजा तेरा दर्शन पाऊंगा ताली बजा बजा के.
तेरा दर्द बताऊंगा ताली बजा बजा के A few moments later. खतरनाक ऊर्जा, खतरनाक विषय. डान्स केला राहवाना, मला लय नाचलो राव. आम्ही सगळेच भक्तिमय वातावरणात तल्लीन झालो आणि मग आरतीचा मान भेटला, आरती वगैरे केली, मनापासून आनंद वाटला राव. काय ते भाग्य राव, नशीब माझं काय म्हणावं लागेल राव. काय आनंद वाटला आणि काय ते एकदम जबरदस्त. मी बोलू शकत नाही याच्याबद्दल, माझ्याकडे शब्दच नाहीत. लय आनंद वाटला मला. आणि मस्त आरती वगैरे झाल्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम होता. मग सगळ्याला भोजनासाठी मी पंक्तीत काही गोष्टी वाढल्या, पण बघितलं त्या ठिकाणी व्यवस्थित कसं कार्यक्रम त्यांनी कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत, कसे करतात ते सगळं मी मग मस्तपैकी बघितलं. अक्षरशः पुण्याहून आलेले माझे मित्र सगळे, साहिल वगैरे वगैरे सगळेच, यश, प्रतीक, भुका लागले होते त्यांना राव, बिचारे जेवलेच नाही, इतके फास्ट आले होते. त्यांना म्हणलं पहिलं तुम्ही जेवून घ्या, मी बघतो म्हणलं काय असं तर राहू द्या म्हणलं फोटो बिटो. मग त्यांनी जेवण बिवण करून घेतले 11:30 वाजता. मस्तपैकी जेवण झालं तर मग मी जेवायला बसलो. जेवल्यानंतर मग इतका मस्तपैकी मग तिकडे लोक काय जाऊनच द्या ना. प्रत्येक जण म्हणाला दादा आमच्या घरी या, दादा आमच्या घरी या. पण आता काही वेळच नव्हता माझ्याकडे, कारण आम्हाला परत जायचं होतं. मग आम्ही काय केलं, डायरेक्ट मग आता म्हणलं नाही बाबा आमच्या गावची पण यात्रा आहे माझ्या. मग आम्ही गावामध्ये आलो, बघितली पालखी सोहळा, एकदम जबरदस्त पालखी सोहळा निघाला होता. बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणी मग आमच्या घरी आलो. मस्त डीजे वाजायला लागला. मग आमचं रावणा ना, मग काय आम्ही डांगळांग टाकळांग डांगळांग टाकळांग डांगळांग टाकळांग डांगळांग टाकळांग डांगळांग टाकळांग नाचायला लागलो मस्त सुरावरती. लय मजा वाटली, मस्त एन्जॉय केला. अंधारामध्ये काय यायला काय बोलतो तुम्हाला, एकदम एन्जॉयमेंट कार्यक्रम आम्ही पूर्ण केला. तर मित्रांनो, कसा वाटला आमचा ब्लॉग, तुम्हाला आवडला का? ना आवडला असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.